नांदेड शहरातून ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरेंचं रात्री 9च्या सुमारास बाफना टी पॉइंटजवळ अपहरण करण्यात आलं। मात्र पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे गौरव कोडगिरे यांना चंदासिंग कॉर्नरवरती सोडून देण्यात आलं। दरम्यान या प्रकरणी अपहरणकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या असा आरोप कोडगिरे यांनी केलाय। मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो। त्यावेळेला अचानक काही लोक आले, त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं। आज तुला फक्त उचलले, याच्यानंतर जीवे मारून टाकू, बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली आहे। आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे। मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे। गौरव कोडगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आले होते। त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत। सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ। नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती। त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात आपल्याला यश आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।